आदिवासी विभागाअंतर्गत सुरू झालेल्या चौकीदार भरतीसाठी त्याला व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटत आहोत। तर त्यामध्ये आपल्यासाठी डायरेक्शन अकॅडमी मार्फत आपण संकल्प बॅच लॉन्च केलेली आहे आदिवासी विभागातील चौकीदार भरतीसाठी। ॲपटेक कंपनीच्या फॉर्मॅटनुसार रचना असलेली आपली ही बॅच असणार आहे। त्यामध्ये मग तुम्हाला परीक्षेच्या पॅटर्ननुसार नवीन प्रश्नपत्रिकांचा समावेश, त्याचबरोबर तुम्हाला PYQ जे आहे, जर तुम्ही ऑफर पिरियडवर जर बॅच विकत घेतली त्याची फीस राहणार आहे 399 रुपये। तर तुम्हाला PYQ ची जी बॅच आहे ती मला त्याच्यामध्ये ॲड करून मिळतील आणि PDF स्वरूपामध्ये नोट्स तुम्हाला बॅचमध्ये मिळणार आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही आदिवासी विभागावर आधारित संकल्प बॅच परचेस करू शकता। आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया। त्यातला पहिला प्रश्न बघा आपला, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प 2026-27 मध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी 2 योजना ज्या आहेत त्या जाहीर केल्या। त्या योजना कोणत्या? तर त्यातला पहिला पर्याय बघा, सुगम्य भारत योजना आणि PM कौशल्य विकास योजना, PM दक्ष योजना आणि समर्थ योजना, दिव्यांग जन कौशल्य योजना आणि दिव्यांग सहारा योजना, चौथं कौशल्य भारत आणि सुलभ भारत योजना। तर पर्याय क्रमांक 3 सी जो आहे, दिव्यांग जन कौशल्य योजना आणि दिव्यांग सहारा योजना जी आहे ती आपल्या ह्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये, केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आपल्याला मांडलेली बघायला मिळते की त्या योजनेच्या माध्यमातून जे दिव्यांग व्यक्ती जे आहे त्यांना कौशल्य आधारित रोजगार, तसेच आत्मनिर्भरतेवर त्यांचा भर दिला जाणार आहे। आणि सामाजिक प्रतिष्ठा जी आहे त्यांची। या सर्व गोष्टी त्यातनं आपल्याला अधोरेखित होताना बघायला मिळणार आहे या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये। दिव्यांग जन कौशल्य योजना आणि दिव्यांग सहारा योजना असे त्या 2 योजनांचं नाव आहे ज्या केंद्रीय अर्थसंकल्पात मांडलेल्या आहेत। तर बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये मधील महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय? पर्याय क्रमांक 1 शहरी भागांमध्ये MSMEचा पतपुरवठा विस्तार, दुसरं ग्रामीण भारतात डिजिटल स्टार्टअप्सना प्रोत्साहन, तिसरं अन्न प्रक्रिया उद्योगांचे आधुनिकीकरण आणि चौथं खादी, हातमाग, हस्तकला यांचे बळकटीकरण। तर पर्याय क्रमांक 4 खादी, हातमाग, हस्तकला यांचं बळकटीकरण करण्यासाठी आपण महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रम जो आहे या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मांडलेला आहे की जे त्याचा मुख्य उद्दिष्ट आपल्याला आहे। आता MSMEचा पतपुरवठा शहरी भागांमध्ये असेल, ग्रामीण भागांमध्ये असेल, अर्ध शहरी भागांमध्ये असेल, ग्रामीण भागात डिजिटल स्टार्टअप्सना प्रोत्साहन, अन्न प्रक्रिया यांच्यासाठी आपण वेगळ्या गोष्टी बघतो। पुढचे बघा, CPUचे पूर्ण नाव काय? संगणकावर आधारित प्रश्न आहे आपला हा। पहिलं सेंट्रल प्रोसेस युनिट, दुसरं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, तिसरं कम्प्युटर प्रोसेसिंग युनिट आणि चौथं सेंट्रल प्रोग्राम युनिट। तर पर्याय क्रमांक 2 सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU, जे आपण म्हणतो की संगणकाचा काय मेंदू म्हणतो बघा त्याला आपण। त्याच्यातनं पूर्ण संगणकाची कार्यवाही आपल्याला होताना बघायला मिळते। सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जो डाटा संगणकामध्ये येतो त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला CPU ची महत्त्वाची भूमिका असलेली बघायला मिळते। बघा, आपण संगणकावरच आधारित प्रश्न आहे आपला हा पुढचा। खालीलपैकी स्टोरेज डिव्हाइस कोणते? हार्ड डिस्क, मॉनिटर, कीबोर्ड की तर पर्याय क्रमांक 1 हार्ड डिस्क आपल्याला स्टोरेज डिव्हाइस बघायला मिळते की ज्याच्यात साठवणूक क्षमता आपल्याला बघायला मिळते। त्याचबरोबर जर बघायला गेलं तर पेन ड्राईव्ह असतात, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर SD कार्ड्स असतात वेगवेगळे की जे आपण साठवणूक क्षमता आपण त्यातनं करत असतो। त्यानंतर मॉनिटर, कीबोर्ड, तर हे काय आपले हार्डवेअर आहेत। एक KB मध्ये किती बाईट्स असतात? पर्याय क्रमांक 1 1000, दुसरं 1024, तिसरं 512, चौथं 2048। तर पर्याय क्रमांक 2 1024 आपल्याला बाईट्स बघायला
मिळतात. तर त्यामध्ये बघा 1 KB मध्ये आपल्याला 1024 बाईट्स बघायला मिळतात. तसंच KB नंतर जर बघायला गेलं तर एक असतं MB. तर एका MB मध्ये आपल्याला 1024 KB बाईट्स असलेल्या बघायला मिळतात. त्याच्यानंतर MB नंतर असतं बघा 1 GB. ते साधारणतः आपण आपल्या डिव्हाइसेसमध्ये वापरतो. तर 1 GB म्हणजे 1024 MB. त्याच्यानंतर असतं बघा 1 TB. तर TB मध्ये बघा 1024 GB म्हणजे 1 TB. हे सर्वसाधारण KB पासून तर TB पर्यंतची स्टोरेज साठवणूक क्षमता आपण आपल्या डिव्हाइसेसमध्ये बघतो की जे आपल्या ओव्हरऑल वापरण्यामध्ये आलेल्या बघायला मिळतात. नंतर पुढचं बघा, सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी प्रदेश कोणता? भूमध्य सागर किनारा, रिंग ऑफ फायर, हिमालय की आल्प्स पर्वतरांगा? तर पर्याय क्रमांक 2 रिंग ऑफ फायर, ज्याला अग्निवलय म्हणतो बघा आपण. अग्निवलय किंवा अग्निकंकण म्हणतो बघा त्याला. रिंग ऑफ फायर मध्ये आपल्याला सर्वाधिक भूकंप तसेच आपल्याला जगभरातील जवळपास 75% भूकंप आणि ज्वालामुखी या एरियात बघायला मिळतात. आपल्याला बघायला मिळतात. कन्स्ट्रक्टिव्ह व डिस्ट्रक्टिव्ह मार्जिनल प्लेट टेक्टॉनिक बाउंड्रीजवर आपल्याला ते बघायला मिळतात आणि ते आपल्याला पॅसिफिक ओशनमध्ये बघायला मिळतात, प्रशांत महासागरामध्ये. अटकामा वाळवंट कोणत्या खंडात आहे? पर्याय क्रमांक 1 आफ्रिका, दुसरं आशिया, दक्षिण अमेरिका आणि चौथं ऑस्ट्रेलिया. तर दक्षिण अमेरिका खंडामध्ये आपल्याला अटकामा डेझर्ट बघायला मिळतं की जे पर्जन्य छायेच्या एरियामुळे बनलेला आहे, रेन शॅडो एरिया बनलेला आहे. आता समजा आपला दक्षिण अमेरिका खंड आहे समजा. आता या दक्षिण अमेरिका खंडामध्ये 7 देशांमधनं जाणारी एक अँडीज पर्वतरांग आहे बघ. पर्वतरांगाचं नाव आहे अँडीज. आपणा सर्वांना माहिती इकडे आपल्याला समुद्र आहे, इकडे अटलांटिक समुद्र, इकडे आपला पॅसिफिक समुद्र. आता ह्या एरियाजमधनं जसं समुद्र सपाटीपासून जेव्हा भूभागाकडे येते पाणी, वारा जो येतो तो आर्द्रतायुक्त मॉइश्चर असलेला ढग घेऊन येते. परंतु इथून येणारे जे मॉइश्चरयुक्त ढग जे आहेत जी आहेत का ते आपल्याला इथं या अँडीज पर्वतरांगांमुळे अडवली जातात आणि इकडे पाऊस पडतो. परिणामी काय होतं की हा जो एरिया आहे आपला, हा जो इकडचा एरिया आहे जिथे आपल्याला अटकामा डेझर्ट बघायला मिळते, इथे जे ब्लॅक शेड मध्ये आहे, इकडे काय निर्माण होतं? पर्जन्य छायेचा प्रदेश. मग त्याच्यातनं शुष्कता, पर्जन्य छायेचा प्रदेश, एवढ्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे अटकामा डेझर्ट आपल्याला दक्षिण अमेरिका खंडामध्ये बघायला मिळतात. जर बघायला गेलं तर आफ्रिकामध्ये आपल्याला सर्वात मोठं सहारा डेझर्ट बघायला मिळते. त्याच्यानंतर नामीब असेल, कालाहारी, हे 3 महत्त्वपूर्ण आफ्रिकामध्ये बघायला मिळते. आशियामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला गोबी डेझर्ट, कोल्ड डेझर्ट बघायला मिळते आपल्याला मंगोलियामध्ये. त्याचनंतर जर बघायला गेलं तर आपल्याला भारतामध्ये थार डेझर्ट आहे. त्याच्यानंतर अरेबियन एरियामध्ये बघा रुबल, खलीद, नेफूद, दश्ते कावीर, दश्ते लुट हा पूर्ण एरियाज आपल्याला वाळवंटाचे बघायला मिळतात. ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट विक्टोरिया, गिम्सन, स्टुअर्ट स्टोनी, अशा स्वरूपाचे वाळवंट आपल्याला बघायला मिळतात. तर बघा, रक्ताचा लाल रंग कोणामुळे असतो? प्लाझ्मा, हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स की लासिका? तर रक्ताचा जो लाल रंग जो आहे तो आपल्या हिमोग्लोबिनमुळे म्हणजे HB मुळे असतो. तर HB काय करतात? तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचे वहन करतात बघा.
ऑक्सिजनचे वहन करतात Hb. बघा, रक्त गोठवण्यास मदत करणारे घटक कोणते? आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स की प्लाझ्मा. तर रक्त गोठवण्यासाठी प्लेटलेट्स, रक्तपिटिका जे म्हणतो का आपण, ते महत्त्वाची भूमिका बजावतात. पर्याय क्रमांक. आता बघा, आरबीसी म्हणजे काय? आपल्या तांबड्या पेशी. त्याच्यानंतर डब्ल्यूबीसी पांढऱ्या पेशी. जसं प्लेटलेट्स आपल्याला रक्त गोठवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, तसं पांढऱ्या पेशी ज्या आहेत का, त्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये, इम्युन सिस्टीममध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आणि जर डब्ल्यूबीसीचा टाइम पिरियड जर बघायला गेला तर 3 ते 10 दिवस त्या जगतात किमान. आणि आपल्या त्याच उलट आरबीसी ज्या आहेत, तांबड्या पेशी ज्या आहेत, त्या तब्बल आपल्या 120 दिवसांपर्यंत जगताना दिसतात. प्रश्नाकडे वळूया. क्षयरोग, टीबी, ट्युबरक्युलोसिस हा अवयव, हा जो रोग आहे तो कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड की मेंदू. तर आपल्याला क्षयरोग हा फुफ्फुसांशी संबंधित असलेला बघायला मिळतो, की ज्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये खोकला आपल्या त्या व्यक्तीला येताना बघतो आपण. त्यानंतर बघा, क्लोरोप्लास्ट कोणत्या पेशीत आढळते? प्राणीपेशी, वनस्पती पेशी, रक्तपेशी की जीवाणू. तो क्लोरोप्लास्ट आपल्याला वनस्पती पेशींमध्ये, प्लांट सेलमध्ये बघायला मिळतो. क्लोरोप्लास्ट प्रकाश संश्लेषणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आणि प्राणी पेशी आणि वनस्पती पेशींमध्ये एक महत्त्वपूर्ण फरक आहे, तो म्हणजे सेल वॉल, पेशी भित्तिका ज्याला म्हणतो आपण. जी सेल्युलोजची बनलेली असते. ती फक्त आणि फक्त प्लांट सेलमध्ये म्हणजे काय, वनस्पती पेशींमध्येच आढळून येते. प्राणी पेशींमध्ये सेल वॉल आढळत नाही. बघा, जैवविविधता सर्वाधिक कोठे आढळते? वाळवंटी एरियामध्ये, ध्रुवीय प्रदेश, उष्णकटिबंधीय वर्षावने की पर्वतामध्ये. तर पर्याय क्रमांक, उष्णकटिबंधीय वर्षावने जे आहेत, आपण ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट ज्याला म्हणतो का, त्या एरियामध्ये सर्वाधिक जैवविविधता आपल्याला आढळून येते. आता जैवविविधता निर्माण होण्यासाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे काय? विविधता. जे सजीव आहेत, मग प्राणी असेल, वनस्पती असेल, श्रब्स असेल, त्यांची विविधता. मग ते येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय? सूर्यप्रकाश. त्याच्यानंतरचं महत्त्वपूर्ण पर्जन्य. त्याच्यानंतर लँडमास, भूभाग. ह्या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. हे सर्व एकत्रितरित्या कुठे सगळं कलेक्ट होतं ते म्हणजे आपल्या उष्णकटिबंधीय एरियामध्ये. विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त हा जो एरिया आहे ट्रॉपिकल एरिया, हे आपल्याला उष्णकटिबंधीय वर्षावाने ट्रॉपिकल रेनफॉरेस्ट बघायला मिळते. इथे सर्वाधिक आपल्याला जैवविविधता आढळते. आता जर प्रश्नामध्ये सर्वाधिक त्याऐवजी सर्वात कमी असतं तर आपलं उत्तर राहिलं असतं ध्रुवीय प्रदेश, पोलर रिजन. का? कारण की 6 महिने सनलाईट मिळत नाही, पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर फ्रोझन एरिया आहे, जैवविविधतेचा ग्रो होण्यासाठी फार कमी एरिया तिथे बघायला मिळतो. त्यामुळे ध्रुवीय प्रदेशामध्ये सर्वात कमी जैवविविधता. तर हा जो ट्रॉपिकल रिजन आहे, कर्कवृत्त आणि मकरवृत्तांच्या दरम्यान मधल्या, तिथे आपल्याला सर्वाधिक जैवविविधता आढळून येते. तर पुढचं बघा, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली? टिळक आणि आगरकर, फुले व शाहू महाराज, त्यानंतर आंबेडकर व गोखले आणि रानडे आणि चिपळूणकर. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना आपल्याला पर्याय क्रमांक 1 टिळक आणि आगरकर यांनी केलेली बघायला मिळते. ते पुणे. आणि कधी? 1884 मध्ये. डेक्कन एज्युकेशन मध्ये स्थापना टिळक आणि आगरकर यांच्या मार्फत झालेली बघायला. अशा ज्या काही एज्युकेशन सोसायटीज आहेत का, त्यांचे स्थापना वर्ष आणि कोणी स्थापना केली, संस्थापक कोण होते त्याचे, हे आपण परीक्षेच्या दृष्टीने एकदा टेबल बनवणे गरजेचं ठरेल. तुझं बघा, गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणती संस्था स्थापन केली? सत्यशोधक समाज, सर्वंट ऑफ इंडिया,
सोसायटी, डेक्कन सभा की अभिनव भारत. तर पर्याय क्रमांक 2 जो आहे का आपला सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी, ज्याला आपण भारत सेवक समाज पण म्हणतो बघ. त्याची स्थापना 1905 गोपाळकृष्ण गोखलेंनी केली. तसेच 1905 अभिनव भारतची या क्रांतिकारी संघटनेची सुद्धा स्थापना सावरकरांच्या मार्फत नाशिक येथे होते. मित्रमळ्याचं रूपांतर अभिनव भारतमध्ये करतात. त्याचबरोबर सत्यशोधक समाज जर बघायला गेलं तर महात्मा फुले 1873 स्थापना महात्मा फुलेंच्या माध्यमातून. जे समाजसुधारकांनी स्थापन केलेल्या ज्या काही महत्त्वपूर्ण संस्था आहे की तेव्हा ते कोणत्या समाजाशी कोणत्या संस्थेशी निगडीत होते, अशा जे फेमस जे आहेत त्या संस्था, त्यांच्याशी निगडीत समाजसुधारक, त्या संस्थेशी निगडीत असलेले वृत्तपत्र, हे आपण एक टेबल फॉर्मॅटमध्ये बनवून ठेवणं आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. बघा, आर्क्टिक होम इन द वेदास हा ग्रंथ कुणी लिहिला? टिळक, फुले, सावरकर की रानडे. पर्याय क्रमांक 1 आर्क्टिक होम इन द वेदास हा ग्रंथ आपल्याला टिळकांनी लिहिलेला बघायला मिळतो. तसंच त्यांचा अजून एक ग्रंथ आहे बघा, गीता रहस्य. त्याचबरोबर केसरी व मराठा वृत्तपत्रे आपण बघतो त्यांच्या मार्फत. बघा, रयत शिक्षण संस्था कुणी स्थापन केली? भाऊराव पाटील, कर्वे, शाहू महाराज, टिळक. रयत शिक्षण संस्थेची स्थापना पर्याय क्रमांक 1 कर्मवीर भाऊराव पाटील जे आहेत. भाऊराव पाटील यांनी सातारा येथे 1919 मध्ये सातारा महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कुणी? पर्याय क्रमांक 1 पंजाबराव देशमुख, कर्वे, तिसरं शाहू महाराज की चौथं टिळक. तर आपल्याला शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना पर्याय क्रमांक 1 पंजाबराव देशमुख यांनी केलेली बघायला मिळते. कधी? 1931-32च्या पिरियडमध्ये अमरावतीमध्ये. आतापर्यंत आपण 3 शिक्षण संस्था बघितल्या. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुण्यामध्ये स्थापना टिळक आणि आगरकर 1884च्या पिरियडमध्ये. 1919 मध्ये रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील. त्यानंतर 1931-32च्या पिरियडमध्ये पंजाबराव देशमुख यांच्या माध्यमातून शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीमध्ये स्थापन झालेल्या बघायला मिळतात. अशा ज्या काही संस्था असेल, शिक्षण संस्था असेल किंवा मग सामाजिक सुधारणेच्या संस्था आहेत, त्या समाज सुधारकांशी संबंधित आहेत, त्यांची एक लिस्ट आपण व्यवस्थितरित्या बनवणं नक्कीच फायदेशीर ठरेल आधुनिक महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये. नंतर जर बघायला गेलं, मित्रमेळा संघटनेची स्थापना कुणी केली? पर्याय क्रमांक 1 सावरकर, दुसरं टिळक, तिसरं शाहू महाराज, चौथं फुले. मित्रमेळा ही क्रांतिकारी संघटना होती ज्याची स्थापना आपल्याला बाबाराव सावरकर यांच्या माध्यमातून झालेली बघायला मिळते. कधी? 1899 मध्ये. त्याचाच रूपांतर 1905 मध्ये अभिनव भारतमध्ये कोण करतात? विनायकराव सावरकर जे आहेत. तसंच जर बघायला गेलं तर अशीच काही क्रांतिकारी संघटना आपल्याला बंगाल प्रांतामध्ये बघायला मिळतात. त्या कोणकोणत्या आहेत बघा बंगाल प्रांतामध्ये? युगांतर, त्यानंतर अनुशीलन समिती, अशा संस्था आपल्याला बघायला मिळतात. 73वी घटना दुरुस्ती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 नगरपालिका, दुसरं पंचायत राज, तिसरं हक्क की चौथं न्यायपालिका. तर 73वी घटना दुरुस्ती आपल्याला पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित बघायला मिळते की ज्याच्या अंतर्गत त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुरू झाली.
त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुरू झाली. त्याच्यातनं स्थानिक स्वराज्य संस्थांचे सबलीकरण, लोकशाही विकेंद्रीकरण, ग्राम विकासाचे प्रमुख साधन, त्याच्यानंतर भारतातील विकेंद्रीकरणाची प्रक्रिया आणि कायद्याची अंमलबजावणी या मार्फत झालेली आहे. ते त्रिस्तरीय जे म्हणतो आपण, सगळ्यात वरती काय आपल्याला बघायला मिळतं, सर्वात जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद बघतो आपण, त्यानंतर पंचायत समिती तालुका स्तरावर, त्यानंतर ग्राम स्तरावर आपल्याला ग्रामपंचायत बघायला मिळतात. ग्राम स्तरावर बघायला मिळतात. अशी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आपल्याला आहे. ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात, तर पर्याय क्रमांक 1 सरपंच, ग्रामसेवक, तिसरं तहसीलदार, चौथं आपल्याला पुन्हा एकदा वाचूया आपण. ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात, सरपंच, ग्रामसेवक, तिसरं तहसीलदार की उपसरपंच. तर ग्रामसभेचे अध्यक्ष आपल्याला पर्याय क्रमांक 1 सरपंच असलेले बघायला मिळतात. तर ग्रामसेवक हे ग्रामसभेचे सचिव म्हणून कार्य करतात, आणि हे पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात शेवटचा घटक म्हणून आपण ओळखतो बघा ग्रामसेवक. आपणा सर्वांना माहिती, आदिवासी विभागाअंतर्गत असलेली चौकीदार भरतीसाठी संभाव्य प्रश्नांचा सराव आपण आपल्या या YouTube चॅनलवर करत आहोत. त्याचबरोबर तुम्हाला अधिक सरावासाठी 399 रुपयाच्या माफक दरामध्ये आपण संकल्प बॅच अवेलेबल करून दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तिथून डायरेक्ट बॅच परचेस करण्यासाठी ॲक्सेस घेऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गटविकास अधिकारी BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हा अधिकारी कोणत्या संस्थेशी संबंधित आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद की महानगरपालिका. BDO गटविकास अधिकारी हा आपल्याला पंचायत समितीचा प्रमुख असलेला, पंचायत समितीशी संबंधित असलेला बघायला मिळतो. आणि हे पद आपण MPSC मार्फत भरला बघतो बघा. बघा, ग्रामसेवकाची नियुक्ती कोण करते, ग्रामसभा करते, जिल्हाधिकारी करतात, जिल्हा परिषद करते की पंचायत समिती करते. तर ग्रामसेवकाची नियुक्ती ही जिल्हा परिषदेच्या मार्फत होत असते. आणि ग्रामसेवक काय, तर गावाचा सचिव असतो बघा, ग्रामपंचायतीचा सचिव. की जो मग बैठकांचं नियोजन, जमा खर्च पाहणे, ते एकंदरीत कार्यभार जो आहे तो आपल्याला प्रशासकीय दृष्ट्या ग्रामसेवक पार पाडताना बघायला मिळतो. तर पुढचं बघा, भारतातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे, पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, दुसरं मध्य प्रदेश, तिसरं गुजरात आणि चौथं ओडिशा. आता हे इथे एक लिहायचं राहिलं ते म्हणजे 2011च्या आकडेवारीनुसार. 2027ची जी नवीन आकडेवारी येईल त्याच्यात मग आपल्याला थोडाफार फेरबदल आपण अपेक्षित धरू शकतो. परंतु सध्याच्या आकडेवारीनुसार पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक आदिवासी समुदाय आपल्याला बघायला बघा. महाराष्ट्रात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आढळते, पर्याय क्रमांक 1 पुणे, दुसरं नंदुरबार, तिसरं नागपूर की चौथं सातारा. तर आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासी संख्या बघायला मिळते. हे पण 2011च्या आकडेवारीनुसार आहे. भारतामध्ये जर बघायला गेलं तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासी समुदाय आपल्याला वास्तव्य करताना बघायला मिळतो. शेती कोणत्या समाजाशी संबंधित आहे, नागरी समाज, आदिवासी समाज, औद्योगिक समाज की व्यापारी समाज. तर पर्याय क्रमांक 2 आदिवासी समाजाशी झूम शेती संबंधित आहे. आता झूम शेती म्हणजे काय, त्याला दुसरं पर्यायी नाव आहे बघा, स्थलांतरित शेती. याच्यातनं शेतकरी हा एका जागेहून दुसऱ्या जागेवर स्थलांतर करत असतो. आता समजा ए जागेवर त्यानं पीक घेतले, समजा ए जागा आहे, ही बी जागा आहे. ए जागेवर त्यानं पीक घेतलं, त्याच्यानंतर जमिनीची मशागत वगैरे काय करणार नाही, पीक आलं ह्या जागेत तो बी जागेत गेला, तिथं पीक घेतलं.
बी जागेतनं सी जागेत जाईल, सी जागेतनं डी जागेत जाईल. त्याच्यानंतर मग पुन्हा घुमून फिरत 5-10 वर्षांनी ह्या जागेची सुपीकता परत आली की ए जागेवर पुन्हा येईल. म्हणजे तो मशागत करणार नाही, त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स टाकणार नाही, कीटकनाशकं टाकणार नाही. त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सिंचन व्यवस्थेवर काम करणार नाही, पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली जी आपण म्हणतो का जिरायती शेती तशा स्वरूपाची एक शिफ्टिंग कल्टिवेशन, ज्याला झूम शेती म्हटलं जातं, जी प्रामुख्याने आदिवासी समाजाच्या माध्यमातून परफॉर्म केली जाते. तर बघा, भारतीय लष्कर आणि ITBT इंडो तिबेटियन बॉर्डरनी कोणत्या राज्यात अग्नी परीक्षा सराव योजना सुरू केली? आसाम, मणिपूर, नागालँड की अरुणाचल प्रदेश? पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये ITBTच्या माध्यमातून आहे. आता भारतीय लष्कर इंडियन आर्मी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतो बघा. पण ITBT हे काय निमलष्करी दल आहे. की जे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते. तसंच ITBT सारखेच इतर जे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे दल आहेत बघा, आपलं BSF बघतो, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, CISF जे सेंट्रल इंडस्ट्रियल फोर्सेस जे आहेत का ते, त्यानंतर बघायला गेलं तर CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स जे आहेत, SSB सीमा सुरक्षा बल जे बघतो का ते, आणि ITBT जो तिबेटियन बॉर्डर फोर्स. मग ITBT हे भारत आणि तिबेटवाला जो एरिया आहे, चीनवाला जो एरिया, त्या बॉर्डरवर काम करताना आपल्याला बघायला मिळतं. नेपाळ भूटानच्या बॉर्डरवर SSB सीमा सुरक्षा बल, CRPF जे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणून काम करतात, CISF जे इंडस्ट्रियल एरियाज आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत, एअरपोर्ट आहेत जे भारत सरकारचे इंटरनॅशनल, त्या एरियाजमध्ये काम करताना दिसतात. आणि BSF आपल्याला भारत पाकिस्तान आणि भारत बांगलादेशच्या सीमेवर काम करताना बघायला मिळतात. आणि भारतीय सेना जे संरक्षण मंत्रालयात आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे 3 घटक आपण बघतो. अशा रीतीने आपले आजचे जे काही संभाव्य प्रश्न जे आहेत ते संपलेले आहेत. आशा करते की नक्कीच तुम्हाला याचा परीक्षेच्या दृष्टीने फायदा होईल. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, आपण आदिवासी विभाग भरती जी आहे चौकीदार गट ड या पदासाठीची, तर त्या अनुषंगाने आपण आपल्या डायरेक्शन अकॅडमी मार्फत संकल्प बॅच लॉन्च केलेली आहे की त्याच्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. ॲपटेक कंपनीच्या फॉर्मॅटनुसार बॅचची रचना केलेली आहे. ॲपटेक कंपनीच्या मागील प्रश्नपत्रिका जी आहे त्याचा समावेश बॅचमध्ये आहे. आणि नवीन पॅटर्ननुसार आपली महाराष्ट्रातील बॅच आहे. PDF स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स मिळतील. आणि त्याची पिरियड जर बघायला गेलं तर ऑफर पिरियड सध्या चालू आहे. 399 रुपया माफक दरामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहे. सध्या ऑफर पिरियडवर जर तुम्ही बॅच परचेस करत असाल तर तुम्हाला PYQचं ॲनालिसिस केलेली जी बॅच आहे का ती मोफत मिळणार आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे की तिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता बॅच परचेस करण्यासाठी. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरची आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल. त्या कॉन्टॅक्ट नंबरवरून तुम्ही मग आदिवासी असेल किंवा इतर सरळ सेवेसंदर्भात ज्या काही तुमच्या शंका असतील त्या तुम्ही विचारू शकता. आणि तसंच या सरळ सेवेचा जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर आपण ही लेक्चर सिरीज कंटिन्यू करणार आहोत, तर त्यालाही तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून ही सिरीज तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने नक्कीच फायदेशीर ठरेल. भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.